श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणी अवतारातील श्री तात्यासाहेब केतकर महाराज हे सन 1917 पासून पुण्याला मिलिटरी अकाउंट्सच्या ऑफिसमध्ये काम करीत असत. पुढे 1929ला त्यांची मुंबईला बदली झाली. दुसरीकडे दूर कुठेतरी होण्यापेक्षा मुंबईला झाल्याने सर्वांना समाधान वाटत होतं, परंतु तिथे सर्वांना राहण्यापुरती पुरेशी जागा मिळेल का व सर्वांना एकत्रित राहता येईल का हा प्रश्न त्यांना पडला होता. अशी जागा मिळाली नाही तर भाऊसाहेब वगैरे मंडळींना पुण्यासच ठेवावे लागेल व ते पुण्यात राहिले तर अधूनमधून पुण्याला जाणे येणे करावे लागेल, असे अनेक विचार तात्यासाहेबांच्या मनात येऊ लागले. त्याच दरम्यान श्री रामानंद महाराज जालन्याहून पुण्यात आले व भाऊसाहेबांकडेच उतरले. तेव्हा तात्यासाहेबांची बदली मुंबईला झाल्याचे ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांना मनापासून इतका आनंद का झाला असावा हे त्यावेळी तरी कुणालाच कळले नाही. ते तात्यासाहेबांना म्हणाले, मुंबईला माझ्या परिचयाची पुष्कळ मंडळी आहेत, त्यामुळे काळजीचे मुळीच कारण नाही. मी पुढे जाऊन सर्व व्यवस्था करतो. ते मोठ्या महाराजांची भेट घेऊन मुंबईस आले व तिथे श्री रामदास तांबे यांची भेट घेऊन त्यांना म्हणाले, तुमचे भाग्य थोर म्हणूनच श्री महाराज मुंबईला येणार आहेत व मालाडला येऊन राहणार आहेत. त्याआधी श्री रामानंद महाराजांनी रामदास तांबे यांना मालाडला राहण्यास सांगितले होते. तेथे श्री रामानंद महाराजांनी एक चांगला बंगला पाहून तात्यासाहेबांच्या राहण्याची सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली. पुढे 10 एप्रिल 1929ला तात्यासाहेब श्री महाराजांना घेऊन मालाडला त्या रामकुटी बंगल्यात राहण्यास आले व पुढे त्यांना येथील वास्तव्य पुण्याहूनही फारच सुखाचे झाले. पुढे 1 आठवड्यांनी म्हणजे 17 एप्रिल 1929ला रामनवमी आली. तेव्हा श्री रामानंद महाराजांच्या आग्रहावरून तात्यासाहेब श्री महाराजांना घेऊन रामजन्मोत्सवासाठी जालन्यास आले. या वाणी आविष्कारातील मोठ्या महाराजांच्या प्रवचनामुळे जालन्याचा रामजन्मोत्सव अत्यानंदात साजरा झाला. उत्सव आटोपून तात्यासाहेब महाराज परत मालाडला गेले. यावर्षी 21 जुलै 1929ला मालाडला पहिलाच गुरुपौर्णिमा उत्सव होणार होता. त्यात 7 दिवसाचा नामसप्ताह, भजन, पूजन, आरती व रोज वाणी आविष्कारात श्रींचे प्रवचन होणार होते. त्यामुळे यावर्षी श्री रामानंद महाराज गुरुपौर्णिमेला मालाडला जाणार होते. जालन्याचा रामनवमी व हनुमान जयंतीचा उत्सव करून काही दिवसांनी रामकार्यार्थ भ्रमण करीत श्री रामानंद महाराज साखरखेर्डा येथे आले. त्यावेळी श्री महाराज सदाशिवराव दस्तकी यांच्या वाड्यात राहत असत. श्री रामानंद महाराज आल्याचे कळताच आजूबाजूची बरीच मंडळी श्री रामानंद महाराजांच्या दर्शनासाठी आली. श्री महाराजांनी त्यांची पाद्यपूजा केली व त्यांना साष्टांग नमस्कार करून बाजूला उभे झाले. दर्शनास आलेल्या या मंडळीत वामन अंजनकर नावाचा 22-23 वर्षांचा एक तरुण मुलगा होता. तो श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन प्रल्हाद महाराजांच्या बाजूला उभा झाला. श्री रामानंद महाराजांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने आपली संपूर्ण माहिती सांगितली. तो म्हणाला, माझे नाव वामन अंजनकर असून मी मॅट्रिक नापास आहे. नोकरी नसल्याने सध्या रिकामाच आहे. जमेल तशी श्री प्रल्हाद महाराजांची सेवा व नामस्मरण करतो. श्री महाराज त्याची ओळख करून देत म्हणाले, अंजनीचे रंगनाथपंत अंजनकर मास्तर आहेत ना, त्यांचा हा पुतण्या म्हणजे गणेशपंतांचा हा धाकटा मुलगा. गणेशपंत व त्यांचे मोठे चिरंजीव दामोदर पंत उर्फ दाजी यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह होता. वामनरावांनी मात्र या सन 1927-28च्या दरम्यान श्री महाराजांचा अनुग्रह घेतला होता. तेव्हा श्री रामानंद महाराज म्हणाले, अरे वा, छान. पुढे त्याला म्हणाले, यावर्षी मालाडला केतकर महाराजांकडे गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव होणार आहे. केतकर महाराजांच्या वाणीतून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आविष्कार होतो. मी गुरुपौर्णिमा उत्सवाला मालाडला जाणार आहे, तेव्हा तू भगतजी बरोबर मालाडला जरूर ये. म्हणजे तुझ्या भवितव्याबद्दल आपण महाराजांना विचारून पाहू. श्री रामानंद महाराज त्या दिवशी साखरखेर्ड्याला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी प्रभाती रामकार्यार्थ पुढील मुक्कामास निघून गेले.
श्री रामानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या 2 दिवस आधीच श्री प्रल्हाद महाराजांबरोबर वामन अंजनकर मालाड येथे गेला. तेथील गुरुपौर्णिमेचा उत्सव पाहून त्यास अत्यंत आनंद झाला. तेथील उपासना, भजन, पूजन, आरती वगैरे सर्व कार्यक्रम अतिशय गोड व शिस्तीत होत होते. त्यातही श्री रामानंद महाराजांचे भजन फारच गोड होत असे. त्यावेळी श्री रामानंद महाराजांनी मोठ्या महाराजांना वामन अंजनकराबद्दल विचारले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, त्याला तो राहतो त्याच्या परिसरातील पांडेपणाची काही गावे मिळतील, काळजी नसावी. हे ऐकून वामनरावांना अत्यंत आनंद झाला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची गुरुचरणी असलेली निष्ठा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.